नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण मॅथ्स फर्स्ट प्रॉब्लेम सेट 2 यामधलं 9वं उदाहरण पाहणार आहोत. ही शाब्दिक उदाहरणं आहेत, आणखीन याला स्टार मार्क केलेला आहे. म्हणजे थोडंसं अवघड असतं, पण काही उदाहरणं अवघड असतीलच असं नाही, तर सोपी पण असतात. त्यामुळे भिवून जायचं काही गरज नाही. आपण आपल्या पद्धतीनं सोडवायचं आहे. तुम्हाला इथं स्क्रीनवर 9वं उदाहरण दिसेल, मी वाचतोय. द सम ऑफ two roots of quadratic equation is 5 and sum of their cubes is 35. Find the equation. एकदम छोटं आणि सोपं उदाहरण आहे, फारसं काही यामध्ये हे नाही. द सम ऑफ टू रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन इज 5. म्हणजे एका इक्वेशनचं क्वाड्रेटिक इक्वेशनच्या दोन मुळांची बेरीज 5 आहे आणि त्यांच्याच घनांची बेरीज, क्यूब्स म्हणजे घनांची बेरीज सुद्धा किती आहे? 35 आहे. तर ते इक्वेशन काय करायचं आपल्याला? शोधायचं आहे. आन्सर जे इक्वेशन तयार करणार आहे आपण, त्या इक्वेशनच्या मुळांची बेरीज किती आहे? 5 आहे. सपोज roots of that required quadratic equation are alpha and beta. आता या अल्फा अँड बीटाची बेरीज म्हणजे अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन आपल्याला उदाहरणामध्ये काय अट दिलेली आहे, काय कंडिशन दिलेली आहे, त्यावरून आपण आपल्याला उदाहरणामध्ये काय कंडिशन दिलेली आहे त्यावरून आपण काय करायचंय? समीकरण तयार करायचंय. म्हणजे काय सांगितलंय त्यांनी? तर यांची बेरीज 5 आहे, म्हणून अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 5 अँड अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू 35 एवढंच दिलेलं आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला ते इक्वेशन तयार करायचं आहे. यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. पण अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब बीटा क्यूब इज इक्वल टू 35. आता आपल्याला इक्वेशन तयार करण्यासाठी अल्फा प्लस बीटाची एक किंमत लागते आणि अल्फा इंटू बीटाची एक किंमत लागते. बरोबर आहे का? जे इक्वेशन आपण तयार करणार आहोत त्यामध्ये अल्फा प्लस बीटा आहे आणि अल्फा इंटू बीटा आहे. म्हणजे कसं बघा, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. अशा फॉर्म मध्ये इक्वेशन आपण लिहू शकतोय. म्हणजे अल्फा प्लस बीटा ऑलरेडी आपल्याकडे आहे, परंतु अल्फा इंटू बीटा नाही, आणि ते यामधून कशात तरी आपल्याला काढावं लागणार. क्यूब प्लस बीटा क्यूबचं एक सूत्र आहे. आता हे सूत्र तरी आपण कशावरून घेणार आहे? तर ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस बी क्यूबचा काय विस्तार आहे तो माहित पाहिजे. पाठीमागच्या प्रत्येक व्हिडिओला मी सांगतो की या प्रकरणामध्ये हे जे सगळे विस्ताराचे जे फॉर्म्युले आहेत ते आपले पाठ पाहिजेत. म्हणजे आपल्याला असं मिळेल ए प्लस बी क्यूब मायनस 3 बी इंटू ए प्लस बी, हे सूत्र आहे विस्ताराचं. आता ए क्यूब प्लस बी क्यूब म्हणजे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब लिहिलं तरी चालेल नाही आपल्याला. म्हणजे आपण काय लिहिलं पाहिजे इथं? देअरफॉर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इंटू अल्फा प्लस बीटा, हे सूत्र आहे. यामध्ये अल्फा प्लस बीटा टाकलं म्हणजे काय होईल बघा, अल्फा प्लस बीटा क्यूब अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब 35 इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा 5 मायनस 3. अल्फा बीटाची किंमत माहित नाही, ती आपल्याला काढावी लागेल. अल्फा इंटू बीटा इंटू 5.
Therefore 35 is equal to 5 cube 5 चा घन 125 minus 3 into 5 15 अल्फा बीटा. Therefore हे 125 जे आहे ते काय करा LHS ला घेऊया म्हणजे 35 minus 125 is equal to minus 15 अल्फा बीटा. Therefore 35 वजा 125 minus 90 is equal to minus 15 अल्फा बीटा. Therefore minus 90 upon minus plus होईल 15 is equal to अल्फा बीटा. 15 1 15 अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 6. अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 6 ही किंमत आपल्याला मिळाली. अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 6. आपल्याला किमती मिळाल्या अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 5 अँड अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 6. आणि मग आपलं काय म्हणायचं त्याला रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला मिळणारं जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते कसं आहे बघा एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. दिस इज द स्टँडर्ड फॉर्म किंवा हा फॉर्म्युला आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करण्याचा. आणि मग एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा 5 एक्स अल्फा इंटू बीटा प्लस 6 इज इक्वल टू 0 अँड दिस इज द आन्सर. हे झालं आपल्याला पाहिजे असं क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वेश्चन नंबर 11. मुकुंद possesses ₹50 more than that Sagar possesses. The product of the amount they have is 15,000. Find the amount of each one has. हे सुद्धा फारसं काय अवघड नाही, 2 ओळीचं उदाहरण आहे. यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की मुकुंद possesses ₹50 more than that सागर possesses. म्हणजे सागर जेवढे पैसे मिळवतो किंवा सागरकडे जेवढे पैसे आहेत त्याच्यापेक्षा ₹50 जास्त मुकुंदकडे आहेत. आणि त्या दोघांच्या जवळ जे पैसे आहेत त्यांचा गुणाकार आहे ₹15,000 15,000. फाइंड द अमाउंट ऑफ ईच वन हॅज. तर प्रत्येकाकडे किती रुपये असतील किंवा प्रत्येकाकडे किती रक्कम असेल. आता यामध्ये पाठीमागच्या पण व्हिडिओमध्ये मी एका सांगितलं होतं की मोर दॅन असेल तर त्याच्या पुढची जी व्यक्ती असेल त्याचं काय मानायचं असतं एक्स मानायचं असतं. म्हणजे आपल्याला इथं मोर दॅनच्या पुढे कोण आलेलं आहे तर सागर आलेला आहे. बरोबर आहे का. म्हणजे सागर आन्सर लिहिलं सागर सपोज सागर पैसेस ₹X and therefore Mukund possesses रुपीज. मुकुंद काय करतो याच्यापेक्षा ₹50 ज्यादा म्हणजे काय होणार X प्लस 50. गिवन कंडिशन फ्रॉम गिवन कंडिशन. उदाहरणामध्ये काय कंडिशन दिलेली आहे तर या दोघांच्या जवळ जी अमाऊंट आहे त्या अमाऊंटचा गुणाकार ₹15,000 आहे. गिवन कंडिशन X इंटू X प्लस 50 is equal to 15,000 and therefore this is the quadratic equation. We get x square plus 50x minus 15,000 is equal to 0. हे सरळ साधं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालेलं आहे. फक्त आता ते कोणत्या पद्धतीने सोडवायचं हे आपल्यावर अवलंबून आहे. इथं कुठली पद्धत एक अशी वापरायला सांगितलेली नाही किंवा वापरायची नाही. आपण इथं काय करायचं आपल्याला जसं सोपं वाटत तसे. आता हे अंक आहेत मोठे त्यामुळे आपण हे काय करायचंय फॅक्टरायझेशन मेथड वापरून चालणार नाही, वेळ जाईल. म्हणून आपण इथे काय करू फॉर्म्युला मेथड वापरू. फॉर्म्युला मेथड वापरूया. फॉर्म्युला मेथड म्हणजे काय होणार आपण आता तर इथं आपण काय करायचं compare with
a इज कंपेअर विथ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. माहिती आहे आपल्याला हे सर्वांना या स्टँडर्ड फॉर्म बरोबर याचं कंपेअर करायचं आहे. म्हणजे a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 50 आणि c इज इक्वल टू -15,000. ओके. आता यामध्ये आपल्याला काय काढावं लागेल? पहिल्यांदा b² मायनस 4ac इज इक्वल टू b² म्हणजे 50² मायनस 4 इंटू 1 इंटू -15,000. समजतंय का? बघा हे 50 चा वर्ग आहे. 50 चा वर्ग करण्यासाठी फारशी काही आकडेमोड करायची नाही. 5 चा वर्ग आपल्याला माहिती आहे 25 आणि याच्यावर 2 शून्य द्यायचे. मायनस 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 गुणाकाराला प्लस 15 चौक 60 1 2 3 म्हणजे 60,000. ओके. म्हणजे या दोघांची बेरीज किती आली? तर 62,500. 62,500. बघा बरोबर आहे का? म्हणजे b² मायनस 4ac ची किंमत आपल्याला मिळाली 62,500. अँड देअरफॉर फॉर्म्युला काय आहे आपला? x इज इक्वल टू मायनस b प्लस मायनस रूट b² मायनस 4ac अपॉन 2a. यामध्ये आता किमती घेऊया. म्हणजे काय होईल बघा? x इज इक्वल टू मायनस बी बी आहे 50 म्हणजे -50 प्लस मायनस रूट 62,500 अपॉन 2 अँड देअरफॉर x इज इक्वल टू -50 प्लस मायनस. आता हे 62,500 चं वर्गमूळ कसं काढणार? असं करून काय लगेच भ्यायचं नाही. तर काय करायचंय? हे बघा बरं, हे काय आहे? 625. 625 चं वर्गमूळ आपल्याला माहिती आहे. 625 चं वर्गमूळ 25 आणि यावरची 1 शून्य म्हणजे 250 चा वर्ग हा 62,500 आहे. म्हणून इथं लिहायचं ओके अपॉन 2. x इज इक्वल टू -50 प्लस 250 अपॉन 2 और x इज इक्वल टू -50 माइनस 250 अपॉन 2. x इज इक्वल टू 200 अपॉन 2 और x इज इक्वल टू -300 अपॉन 2. x इज इक्वल टू 100 और x इज इक्वल टू -150. आता हे सर्व उदाहरण कशाच्या संदर्भात आहे? तर रक्कम, पैशाच्या संदर्भात आहे. आणि रक्कम किंवा पैसे हे कधी काय नसतात? निगेटिव्ह नसतात. म्हणजे माझ्याजवळ वजा 150 रुपये आहेत किंवा तुझ्याजवळ वजा 500 रुपये आहेत असं कोण म्हणत नाही. आणि म्हणून ही किंमत आपण काय करायची नाही? घ्यायची नाही. x इज इक्वल टू -150 इज नॉट व्हॅलिड. देअरफॉर वी गेट x इज इक्वल टू 100 आणि x आपण काय म्हटलंय? तर सागर पैसेज x रुपीज अँड देअरफॉर सागर हॅज ₹100 and Mukund has 100 plus 50 is equal to 150 rupees. अशा पद्धतीने हे उदाहरण आहे. सोपं आहे. फक्त थोडासा त्यातला अर्थ समजून घेऊन इक्वेशन मांडायचं आहे आणि ते इक्वेशन सोडवायचं आहे. वहीमध्ये लिहून घ्या. स्क्रीनशॉट काढून आपल्या मोबाईल मध्ये स्टोअर करून ठेवा. म्हणजे नंतर तुम्हाला अभ्यास करताना याचा उपयोग नक्कीच होणार आहे.